राष्ट्रपतींना निमंत्रणावरून उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोला लगावलेला आहे। अयोध्येचं निमंत्रण राष्ट्रपतींना नसलं तरी काळाराम दर्शनाचं देणार असं सांगितलेलं आहे। तर त्यांनी राष्ट्रपतींना निमंत्रण द्यावं, त्यांनी नसेल दिलं तर आम्ही देणार असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणालेत। माध्यमांमधून निमंत्रण देतोच आहे, शिवसेनेचे खासदार आणि नेते भेटून सुद्धा देतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। ये जो कार्यक्रम है सिर्फ रामलल्ला की पूजा नहीं है। अयोध्या में जो मंदिर का निर्माण होने जा रहा है तो सिर्फ रामलल्ला या सीतामाई की प्राण प्रतिष्ठा नहीं, हमारे देश की अस्मिता की प्राण प्रतिष्ठा होने जा रही है। और जैसे सोमनाथ मंदिर के बारे में हमने सब सुना है, पढ़ा है और गूगल पर भी है, उस वक्त के तत्कालीन राष्ट्रपति महोदय डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी के कर कमलों से उसकी प्राण प्रतिष्ठा की गई थी। हम तो चाहते थे या चाहते हैं आज भी वैसे ही वहाँ अयोध्या में राम मंदिर का लोकार्पण राष्ट्रपति जी के कर कमलों द्वारा होना चाहिए। जो वर्षानुवर्ष लढा चालला होता, ज्याला अंतिमतः सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला, म्हणजेच ही देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अस्मितेच्या प्राणप्रतिष्ठेची ही तो क्षण आहे आणि त्याला राष्ट्रपतींना सुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे। ते करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे। आम्ही मात्र आज आपल्या माध्यमातून 22 तारखेला आम्ही काळाराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जी आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो आहोत। हे आमंत्रण आपल्या माध्यमातून तर आम्ही देतोच आहोत, मात्र आमचे खासदार सुद्धा जाऊन अगदी रितसर सन्मानपूर्वक महामहोदया राष्ट्रपतीजींना हे आमंत्रण देतील।